आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आणि आज आमच्याकडे भजन आहे. सो काळ्या वाटाण्याच्या उसळीचा बेत आहे. सो आणि पाहुण्यांसाठी थंडगार लस्सी. वाव. श्रियांच्या मामाकडून त्यांचे पाहुणे आले होते. सो ते त्याला काही प्रश्न विचारत होते. त्याने लोकमान्य टिळकांबद्दल माहिती सांगितली, ती त्याला सांगायला सांगत होते. सो तो न घाबरता ती माहिती सांगत होता. ॲज युजल पॅरेंट्स पाहुण्यांसमोर हे कर ते कर म्हणून सांगतात, तसं काही चाललं होतं असेल. आणि ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे वाक्य महत्त्वाचं. एकच वाक्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवला. आणि सांगितलं नाही अचानक रात्री चांगलं केलं. दुसरा कोणा तर आज आमच्याकडे काही भजन होणार आहे. सो त्याच्यासाठी आम्ही भजनासाठी काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे. सो मग अशी प्रिपरेशन झालेली आणि आता फायनल उसळ तयार झालेली आहे. लोकांना आम्ही वाटीतून काळ्या वाटाण्याची उसळ सर्व केली. चौथा दिवस नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत मामाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. मसुरे मालवण येथे आई, बाबा, मी आणि आजी आणि राजू असे आम्ही निघालो दर्शन घ्यायला. आमच्यासोबत वर्षा काकी आणि अस्मिताही होते. ते पावशीला उतरले. आता काकी म्हणजेच आमची आजी कट्टा येथे उतरेल आणि आम्ही मग पुढे जाऊ.
मामाकडे जाण्याचे रस्ते छोटे आहेत पण स्मूथ आहेत आणि आजूबाजूचा हिरवळ परिसर बघून खूप छान आहे. फायनली पोचलो आहे मसुरा मेढावाडी इथे मामा आमचा राहतो. सो आम्ही फायनली पोचलो. मामाच्या गणपतीचे दर्शन झाले. तिथे बसलो अर्धा तास, चहा पाणी घेतला आणि तसेच निघालो कारण राजूला कामासाठी बाहेर जायचं होतं. सो आता आम्ही निघालो. आता कट्ट्यावर उतरणार, बाबांच्या मामाच्या गणपतीचे दर्शन घेणार आणि तसेच निघणार. मामाकडे येताना आम्हाला इतका हिरवगार परिसर दिसला, हे पाहून खूप छान वाटलं. कट्टागाव, आता आपण कट्टागावला उतरलो जिथे आजी उतरली तिच्या माहेरी. आता आपण गणपतीचे दर्शन घेऊ आणि तिला घेऊन मग घरी जायला मिळेल. हे आहे आमच्या बाबांच्या मामाचे घर. तर मित्रांनो, आम्ही आता कट्ट्यावरून निघालो. आता काकीला घेतल्याला घरी जायला निघालो. अजून एक स्टॉप आहे पावशी. पावशीवरून अस्मिता आणि वर्षा काकीला पिकअप करून घरी जाणार. चला, आता अस्मिता आणि वर्षा की पण एंटर झालेले आहेत गाडीमध्ये. आता लास्ट स्टॉप आपला घरी. तर मित्रांनो, आम्ही फायनली घरी पोचलो आणि आम्ही कुठे जेवायला थांबलो नाही. तसेच घरी आलो आणि आज घरी तळलेले मोदक आहेत. सो या खायला. करंजी किती केलं. तर सर्वांची जेवण आटपली आणि सर्व असेच आम्ही गप्पा गोष्टी मारायला बसलो. सो टेक अ लुक.
सो आजच्या दिवसाची शेवट थोडी वेगळी झाली. काकी ओव्या वगैरे गात होती आणि अशीच गंमत जम्मत आमच्या चालल्या होत्या. थँक्यू फॉर वॉचिंग.